बातमी एका धक्कादायक प्रकाराची आहे। अंबरनाथ शहरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेआधी एक मोठी घटना घडली। भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावरती गोळीबार करण्यात आला। या प्रकारामुळे अंबरनाथमधल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर बनलाय हे अधोरेखित झालं। अशातच विरोधी पक्षांनी शिवसेना भाजपच्या हाती सत्ता गेली तर शहरामध्ये अशीच गुंडगिरी वाढत राहील असं म्हणत टीका केली आहे। हा विशेष रिपोर्ट बघूयात। गोळीबाराने अंबरनाथ हादरले। मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच गोळीबार। भाजप उमेदवाराच्या ऑफिसवर गोळ्या झाडल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेच्या 12 तास आधीच अंबरनाथ शहरात अशा प्रकारे बेछूट गोळीबार करण्यात आला। बाईकवर आलेल्या 2 अज्ञातांनी तब्बल 5 राऊंड फायर केल्या। भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर हा गोळीबार झाला। वाळेकर यांच्या चालकाने हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण ते पळून जाण्यात यशस्वी ठरले। आता अंबरनाथ पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत। तपास आमचा सुरू आहे। नक्की कुठल्या कारणामुळे ही घटना घडलेली आहे आणि यामध्ये अज्ञात हल्लेखोर यांच्यापर्यंत पोहोचून या घटनेविषयी जास्तीत जास्त विस्तृत खुलासा आम्ही येणाऱ्या कालावधीत करत आहोत। मतदानाला अवघे 2 दिवस शिल्लक असताना वाळेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे शहरात दहशतीचं वातावरण आहे। तर या हल्ल्यामागचं सत्य लवकरच बाहेर येईल असं भाजपच्या पवन वाळेकरांनी म्हटलंय। आमचं फॅमिली मॅटर आधीपासून चालू आहे, त्याच्यामधून असेल। निवडणुकीची काय पार्श्वभूमी नाहीये त्या असेल ना, आता मी त्यांच्या मुलाच्या विरोधात उभा आहे त्याच्यामुळे पण असेल, पण मला मे बी होईल तेवढं आमच्या फॅमिली मॅटर मध्येच प्रॉब्लेम झाला, तेव्हापासूनच प्रॉब्लेम आहे। शिवसेना भाजपनं गुंडांना उमेदवारी दिल्यानं शहरात असे प्रकार घडतायत। त्यामुळे मतदारांनी अंबरनाथ शहरात शांतता ठेवण्यासाठी नगराध्यक्षपदी योग्य उमेदवाराला निवडून द्यावं असं काँग्रेसनं म्हटलंय। जर अंबरनाथ शहराला विकास पाहिजे असेल तर चांगला उमेदवार निवडा आणि चांगला मार्ग द्या अंबरनाथ शहराला, आणि त्या विकासाच्या मार्गाकडे न्या। मी अपील करेन तर त्यांना 30 वर्ष दिलेत ना, आम्हाला एक चान्स द्या काँग्रेसला, आम्ही तुम्हाला निश्चित विकास घडून दाखवू। दरम्यान अंबरनाथ शहरात झालेल्या या गोळीबाराचा परिणाम मतदारांवरती होऊन मतदानाचा टक्का यामुळे कमी होऊ शकतोय। ही परिस्थिती पाहता पोलिसांना मतदारांमध्ये विश्वास निर्माण करावा लागेल। अंबरनाथहून स्वप्नील पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।